धरा. मी काय म्हणते, तुम्ही कधी ते करणार आहे? काही बोलणार आहे का नाही भाऊजींशी तुम्ही? का रोजची बनबन मला तुमच्या जवळ रोज रोज किटकिट करायला आता वेळ नाही राहिला. तुला एकटीला त्रास होतोय का? मला होत नाही का त्या गोष्टींचा त्रास? तुम्हाला एवढा त्रास होत असताना तर तुम्ही इतके दिवस गप्प नसते राहिले. हो काय ते खारखोर रोज रोज काढावे लागते मला. हा 4 टाइम कोण खातं? तेवढं कळायला पाहिजे ना. मग म्हणतो आपण म्हातारा माणूस आहे, चल आज नाही, आज सुधरण उद्या सुधरण. अहो सुधरायचं जाऊ द्या. त्या गोदड्या किती घाण केल्या. 8-8 दिवसाला मी गोदडे धुत बसू का? मरणाचा वास चाललाय. आणि पोरांचं काय? आज मला माहित नाही का? मला हे सांगून का म्हणून अजून डोकं पिकवती माझं. हा तुम्ही मायाच भाडाच काढा. माझी नाही तुम्हाला दिसत त्रास झालेला. तुम्ही ते काय असेल ते नाही जाऊ द्या. ते भाऊजींना कॉल करा. तुम्ही आता ते बोलून घ्या. सगळं काही ते समोरासमोर होऊ द्या. बोल तुम्ही सोन्याला बोलून घेतो काय असेल ते आज करा तुम्ही. मला ना तुमच्यावर भरोसाच नाही. तुम्ही समोरासमोर बोलवा. ते किटकिट किटकिट लावली. रोजचं कोण करायची? हॅलो कुठे आहे? बरं घरी आहे ना. हा दोघं या. बर काय म्हणतात? येतो म्हण. आता ते कधी येतात आणि कधी नाही काय माहित. ती म्हातारी खोकायला लागली बघते तिकडे. मी नाही त्याचं ते. मी चालले बाहेर. बस तुम्ही तसेच वावरात गेलेलं बरं पर्यंत मला. पण ते नाही करायला मोकळी मी. तेवढं काय लागते तेवढं देऊन तर जा. काय वाईट आहे काय माहित डोक्याला. काय घेऊन काय एवढं धडाधडा बोलून घेतलं मला. आओ ओ इकडे या. भाऊजी आलेत. भांडण भिड झालं काय तुमची? अहो कायचे भांडण काय? इकडे तुम्हाला सांगते. काय रे काय रे म्हणजे कायला बोलावलंय ते सांग ना. हळू दमकी जरा आवाज. आईला तू घेऊन जा तुझ्याकडे ठेव बरं. काय नको नको आमच्याकडे नको. कशाला माय का तू सांभाळतो ना? सांभाळ ना मग. अरे कवर सांभाळायचं आता आम्ही. कवरीने त्रास काढायचा सगळा. भाऊजी तुम्हाला नाही माहिती त्यांचं रोजच खाकणं खोकणं ते नाही होत. एक तर झोपा पण होत नाही. रोज रानातून दमून यायचं आणि एवढं सगळं करायचं. माझ्याने नाही होत. आता तुम्ही पण करा ना थोडंफार. माझ्याकडून पण नाही होत वहिनी हे सगळं. ते मग बघा बरं तुमच्या बायकोकडून होत नाही तर माझ्याकडून होणार आहे का? अरे बाबा लई तुला सांगतो. अरे चैन चैन नाही घरात थोडी बी. असं आलं सुखाने बसून असं नाही. लगेच बन 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 सुरू होते. बुनबुन खाकरण खोकरण हे सगळं. आणि ते दर आठवड्याला कडू गोधडे दूध बसू मी. आता उठण्या सगळं होत नाही माहितीये का? आता कसं कसं काढते येईलच माहिती. बघितलं का आवाज बघा. मग आता करायचं काय? मला तर असं वाटतं आपण आई नाही ना डायरेक्ट वृद्धाश्रमात टाकू. हा हे बरोबर बोलले वहिनी. हा नाही योग्य निर्णय आहे तुमचा. आईला वृद्धाश्रमात? मग एक काम करून तुम्ही घेऊन जावा मग. नाही 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 माझ्याकडून का? बाबा. घेऊन जा म्हणल्यावर नको. आणि वृद्धाश्रम म्हटल्यावर लगेच हे होतं का? तसा नाही पण लगेच शेजारची बुनबुन बुनबुन करते. शेजारच्यांचं एवढं वाटतंय ना तर घेऊन जा. शेजारी त्यांना काय सांगायचं की आईला आता इथं करमत नव्हतं नाही का? एकटं कोंडून कोंडून कस तरी वाटतं. मोकळे हवेत आणि वयस्कर माणसांमध्ये गप्पा बिप्पा मारते तिकडे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्यांना थोडंफार पैसे देऊ वृद्धाश्रमवाल्यांना. म्हणजे तिथे सुखसोयी व्यवस्थित देतील ना. हा ते तर आहे. महिन्यातून 2दा भेटायला जात जाऊ आपण. हा नाही तुम्ही जात जा आम्ही जात जाऊ नंतर. नाही नाही कधी कधी तर आपण चौघं पण सोबत जात जाऊ. ते भाऊजींचं तोंड पाडलेलं बघून मला तर नाही वाटत यांना पाहिजे. नाही तसा नाही विषय. पण तुमचं ठरलंय ना. आमचं ठरलं नाही. आमच्या उठी पुरा नको. सगळे मिळून ठरवू. परत काय म्हणशील उद्या आईला तुम्हाला नाही विचारता तिकडे नेऊन टाका. तसा नाही बाबा. तुझं ठरलं का माझं ठरलं? माझं काय बाबा मला बी घालवायचंच आहे. काय बघा म्हणजे अहो तसं नका विचार करू. हे पा आपल्याला काही त्यांना कळून नाही असं नाही म्हणते मी. पण मला नाही होत बाई आता हे सगळं. सहन नाही होत रे. सहन करायची मर्यादा असते एक सीमा असते. नाही बरोबर आहे. बघा वहिनी भाऊजी तुम्ही जो निर्णय घेतलाय ना तो एकदम योग्य आहे. आणि आपण तिथं थोडीच ना असं ठेवणार आहे. बघणारच आहे की मग काय मला तेच म्हणायचंय. बरं जाऊन दे. आता लय नका त्याच्यावर चर्चा करू. जाऊन दे वृद्धाश्रमात. त्यांना फोन करू. ते न्यायला येत का नाही तर आपल्याला घेऊन सोडावं लागेल. हा ते महत्वाचं आहे. ते नाही आले तर आपण सोडू. एक काम करू चहा टाकते तर तुम्ही त्यांना फोन करून बघा. चल ग. ताई स्वयंपाकले जोरात केलता बरं का? पण काही म्हण. हे काय ही आली म्हणून मला मदत झाली. आणि आई बरी ना? आई एकदम व्यवस्थित आहे. अगं आईनेच मला सांगितलं होतं. म्हणली यंदा आहे ना भाऊबीजेला उशिरा का व्हायना पण जास्त इकडे. तुला तर काही टाइमच भेटत नाही बघ बाबा यायला. अरे दाजींना काम असते ना. आता कसं काम धंदे बघून इकडे यावं लागतं. अहो हा पण बहीण पण महत्वाचीच आहे का नाही? नाही ओवाळून घेऊ का मग आधी? अरे ओवळायचं काय? ओवळून तर घेऊच.
जाताना घेऊ ओळून जरा वेळ बसले सगळे एकत्र दाजी गप्पा होऊ द्या जरा माणसात या तेच म्हणतो गप्पा होत्या आज मुक्काम थांबा आहे का नाही आणि तसं बी आता भाऊबीजेचा टाइम आहे मस्तपैकी मटन बिटन आहा वा आणि दादा, देत मार. हिला पण भाऊ नाहीये त्याच्यामुळे कसं ही पण तुला वळून घेईल नाही चालतंय कसंही पण म्हणलं आपलं गप्पा मारल्या अरे पण आई कुठे मामी कुठे आहेत तुझ्या हा दिसल्या नाही त्या काय नाही आल्यापासून अरे आईने सांगितलं होतं बरं का मामींची गाठ घ्या आवर्जून म्हातारी म्हणजे कसं माहितीये का येणं जाणं कायम जुन्या लोकांचं काय झाले माहितीये का दाजी हा आईला वृद्धाश्रमात टाकलंय जरा काय घरात जरा थोडी अडचण व्हायची ना आणि ती साधारण एखादा आजारीत राहायची मग ते खाकरणं खोकणं मग समजा बाबा आम्हाला काय त्रास होऊ शकतो घरातल्या पोरांना त्रास होऊ शकतो म्हणून बाबा म्हणलं सेफ्टी म्हणून सुरक्षा म्हणून आपलं वृद्धाश्रमात टाकून दिलं तिला असं नाही टाकलं पैसे बिशे भरल्यात आम्ही सगळं पण असं बी नाही की आम्ही जात नाही आम्ही महिन्यातून 2 महिन्यातून एकदा चक्कर मारतो आईला खायला प्यायला सगळं नेतो इथं कसं दमट वातावरण आणि जरा आणि तिला करमत पण नाही त्यांना म्हणजे असं नाही का बोलायला कोण नव्हतं ना अरे आम्ही कसं वावरात जायचो मग लक्ष ठेवायला कोण आणि हे दोघं तिकडं नाही खरंय तुमचं आता काय तुमच्या घरातला निर्णय मी काय बोलणार त्याला पण ते तिथं पण खूप खुश आहे अरे खुश आहेत ना मग काय माणूस खुश असला म्हणजे झालं जगातल्या कुठल्या का टोकावर असं ना आपला माणूस बरं चला ताई अगं ते निवद आणलं होतं ते गाईला देऊन टाकू आपण तुमच्या बरं का गायला हा तुमची गाय नाही का ती वाटेतली अरे तिला आणि ती गाई आता लय दिवस झाले का थकली असेल ना आता ती पण हा मग किती वर्षाची गाय होती म्हणजे आमची लय जुनी गाय आहे का हो आणि दूध बीत म्हणजे तिने लय हे केली मी काय म्हणतोय एक आहे ना जोडीदाराला गाई पाहिजे होती बरं का तर तुमची गाई इकायची असेल ना तर सांगा बरं का आपण इकून टाकू त्याला अरे काय बोलतोय नाही बाबा नाही विकायची गाय एक म्हणजे ह्यांच्या लहानपणापासूनची ती गाय आहे आणि एवढी जुनी गाय आम्ही विकणार आहे का त्या गायीमुळे तर आमचा गोठा असा एकदम भरल्यासारखं वाटतोय अहो पण काय करता आता थकली गाय ती तिला ठेवून काय करायचं इथं हा आठवण येते आमची आणि थकली जरी असली तरी आमच्या गोठ्याला शोभा आहे तिच्यामुळे आणि मेन गोष्ट म्हणजे सकाळ संध्याकाळ मी बघतोय सगळं तिचं असं आपण रोगराई बिगराई झाली तिच्यामुळे गोठ्यात मग नाही सगळं मी सगळं डॉक्टर बघतो तिचं शेण बिन सारावणं गोटा साफ करणं सगळं बघतो मी मला सांगा गायमुळे कुठं रोग वगैरे होतो का बरं मग ती तर लक्ष्मी आपल्या घरात वा ताई हे पटलं बरं का तुझं मला गोठ्यातली गाई जपलीच पाहिजे माणसानी पण तुला घरातली आई दिसली नाही का अगं आज ती आजारी पडली थकली तिचं वय झालं म्हणून तू तिला घराबाहेर काढली का आणि काढली तर काढली काय वृद्धाश्रमात टाकली आणि वरनं सांगताय देणगी देतोय आम्ही अरे देणगी देताय म्हणजे वृद्धाश्रम चालवायला बी तुम्ही आता दाजी तसा नाही विषय पण घरात आडगळीची व्हायची ना ती म्हणून मग म्हणलं तिला सोयीस्कर होईल असं करावा अरे त्या अडगळीमुळेच तुझा जन्म झालाय ही बायको तुला भेटली तिने तुला अडगळ म्हणून जलमल्या टाकून दिला असता मग ते अरे ते खोकलं ते त्यांचं लय हे व्हायचं अरे म्हणून खोकला अरे लहानपणी तर तुम्ही तिच्या मांडीव हागला असतात तिने किळस केली तुमची ताई वावळायचं तर राहू दे हे तू आहे ना लय चुकलेली परत तुम्ही जेव्हा तुमच्या आईला घरी आणता तेव्हा मला ओवळ नाही तर तोपर्यंत ना मला वावळायची गरज नाही आणि काही नाही येतो मी पण दाजी वहिनी दादा तसंच केलं. आपण पण चुकलोय ना बरं एक काम करू सुन्या रडू नको आपण आता जाऊ तिकडं आणि आपण आईला घेऊन येऊ आईला घेऊन जाऊ. पहिलं ते करावंच लागणार आहे कारण जे दिसलंय ना सगळं ते लय वाईट दिसलंय दादा लय वाईट नाही दिसलंय आपण आपल्या थोड्या सुखासाठी पाठवलं पण नको आपण नाही, केवढी खरंच मोठी चूक चुकले. केली एक काम कर बोलले ते घालू नको चल नको तुम्ही थांबायचं चल चल आणि आईला चल, घेऊन चल, लवकर चल. आपण एक काम करू आईसाठी सगळं घर सजून ठेवू आपण घर वगैरे सजवू चल ते गाईच्या वाटलं शिरण वाटा सारून घेऊ रांगोळी काढून मस्त दमतोय ना
या आहे ना नोकरीमुळे खूप तमायला झाले बघ. पण काय करणार, वय पण असे की ह्या वयात दुसरी नोकरी पण नाही शोधू शकत माणूस. आहे ती नोकरी गुमान करावी लागती. अहो मी तेच म्हणतोय, तुम्ही दमताय, तुमचं शरीर दमतंय, पाय जड झाल्यात. मी म्हणतो कशाला आटास करायचा, मला नोकरी करायची, मला नोकरी करायची. आराम करा ना जरा थोडा. कसं आहे, ह्या वयात काही माणसांवर जबाबदाऱ्या असतात. मान्य आहे तुम्ही मोठा झालाय, पण तुम्हाला सपोर्ट करणं, तुम्हाला थोडा हातभार लावलं, हे पण माझं काम आहे ना. अहो बाबा, कधीतरी जबाबदाऱ्या तरुणाईवर टाका. सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच काय घेताय? एवढा तुमचा पोरगा तरुण आहे, मी करल सगळं, बघल मी. तुम्ही बसून राहा, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही मला. अरे मग मी तेच तर सांगतोय, तुझ्यावर माझा विश्वास आहे, तू काम करतोय, पण तुला हातभार लावणं हे पण माझं कर्तव्य आहे ना. म्हणून तर मी थोडाफार तुला हातभार लावायचा प्रयत्न करतोय. बाबा, हे बघा, तुम्ही सतत इतकं काम करताय, इतकं स्वतःला थकवा देताय, बरोबर की नाही? स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि आम्हाला पण थोडा वेळ द्या. आम्हाला तुमचं प्रेम पाहिजे, आम्हाला तुमच्यासोबत खूप सारं बोलायचंय, तुमच्यासोबत टाइम घालवायचंय. वेळ तर देतोय की तुम्हाला, म्हणजे तुम्हाला वेळ द्यायचा प्रयत्न तर करतोय मी, पण मलाच वेळ स्वतःसाठी नसेल तर तुम्हाला कसा देणार? म्हणून तर आम्ही बोलतोय ना की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा, नका इतकं काम करू, नका इतकं थकू. तुमच्या चालत्या वयात तुम्ही भरपूर काम केली, त्यावेळेस आम्हाला वेळ भेटला नाही, ठीक आहे, कारण तुम्हाला आम्हाला घडवायचं होतं, शिकवायचं होतं. पण आता आम्ही हाय बरं आमच्या पायावर उभे, तर तुमचा विश्रांतीचा काळ आहे ना, त्यावेळेस आम्हाला तुमचा टाइम द्या ना. एवढंच माझं सांगणे, मला बाकी तुम्हाला काही सांगायचं नाही. आता तुम्हाला जसं पटल तसं तुम्ही करा, मला बाकी काही बोलायचं नाही तुम्हाला. बघा बाबा, विचार करा, आम्हाला तुमचं प्रेम हवंय. कधी कधी खरंच असं वाटतं, या धकाधकीच्या जीवनात सगळा भार उचलण्यात स्वतःसाठी वेळ द्यायचं विसरून गेलोय काय मी? हा, त्या कामाचं बोललोय मी. हा, करून टाकू दे लवकर. सांगा तुम्ही तसं त्यांना. हा, करतो. हा, उद्याच लगेच. हा. का हो काका, कायम टेन्शन मध्ये असता तुम्ही, कधीतरी रिलॅक्स राहा. अरे काय करणार बाबा, कधीतरी रिलॅक्स राहायचं. या नादात माणसाच्या जबाबदाऱ्या कमी होतात का? कामाचं लोड असतो, माग जबाबदाऱ्या असतात. तेवढं आहे काका, पण आता वय झालं तुमचं, आणि ह्या वयात एवढं काम करणं शरीराला हानिकारक आहे. मी काय म्हणतो, जरा आराम घ्या, घराकडे लक्ष द्या, स्वतःवर बी लक्ष द्या. काय अवस्था करून घेतली तुम्ही? अरे बाबा, वय झालं, माणूस थकलं, पण माझ्या जबाबदाऱ्या नाही ना थकल्या. बरं, घरी हातभार लावावा लागतो की नाही तूच सांग मला. आता मी काय म्हणतो, तुम्हाला ज्यावेळेस करायचं होतं त्यावेळेस तुम्ही केलं की, भरपूर केलं, मर केलं, पण आता कशाला? आहेत की पोरं, बघतील ना, जरा त्यांना वेळ द्या, त्यांना थोडा आनंद होईल, त्यांचं मन खुलन, त्यांच्याशी गप्पा मारा. आयुष्यभर तुम्ही कामच केलं ना, त्यांना वेळ कुठं दिला? निदान उतरत्या वयात तरी वेळ द्या त्यांना. तुझं पण म्हणणं पडतं बरं का मला कधी कधी. अरे उभं आयुष्य धावपळीत गेलं, लहानपणापासून जबाबदाऱ्या अंगावर पडत गेल्या, पुढं संसार, 2 मुलं, त्यांचं शिक्षण, स्वतःचं घर बांधणं, हे घे ते घे, हे पूर्ण कर ते पूर्ण कर. कधी स्वतःचा विचारच केला ना रे? मग आत्ता करा, तुमचाही करा आणि त्यांच्याही मनाचा विचार करा. त्यांना तुमचा वेळ पाहिजे तेवढा द्या त्यांना. मी माझ्या मुलांशी बोलून बघू या विषयी. बोलून बघा तुम्ही, कदाचित त्यांना पण माझा वेळ पाहिजे असं ना. आता चालते, मी मुलांशी ना एकदा निवांत बोलतोच. त्यांना माझ्या वेळेची, 2 शब्द बोलण्याची आणि साथीची खरंच आता गरज आहे. चालतंय. आता जास्त टेन्शन घेऊ नका, हा, घरी जावा आणि आरामात त्यांच्याशी गप्पा मारा. बघा कशी मला आनंदी होतात. बरं येऊ काका, मला थोडं गडबड आहे. चालतंय, ये. मला पण तेच वाटतंय, कामाच्या जागेवर आणि कुटुंबाच्या जागेवर. सुनील, संगीता, काय झालं बाबा?
मला आहे ना थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. थांबा, पहिलं माझं ऐकून घ्या. जर तुम्ही त्या तुमच्या नोकरीवर ठाम असाल तर मी आता उठून जातो इथून. अरे ते नाही, मला आज निवांत मोकळा वेळ काढून तुमच्या सोबत बोलायचंय. अचानक हा, एवढे दिवस तुम्ही म्हणताय नोकरी करायची, हातभार लावायचा, हे करायचं ते करायचं, आज अचानक मोकळेपणाने बोलायचं. कारण काय झालंय माहितीये का, मला पण कुठंतरी आता वाटायला लागली की याचा खूप मला ताणतणाव होतोय. माझं आता आराम करायचं वय झालंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्याच्या ह्या क्षणावर कुटुंबाला वेळ देण्याची गरज आहे. तरी सुद्धा मी या कामाच्या गडबडीमुळे तुम्हाला वेळ देऊ नाही शकत. मला त्यासाठीच तुमच्याशी बोलायचं होतं की नेमकं काय करू मी आता. आम्ही एवढे दिवस मग तुम्हाला हेच सांगत होतो. आणि हो बाबा, तुम्ही काहीही करा, आम्ही आहोत ना तुम्हाला सपोर्ट करायला. आणि बघा, तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य दिले आणि आता आम्हाला तुमचं समाधान हवंय. एकदम मोलाची गोष्ट बोलली संगीता. कसं होतं माहितीये का, स्वतःचं समाधान आणि कुटुंबाची जबाबदारी याची सांगड आतापर्यंत बसत नव्हती. पण आता मी पण ठरवलंय, स्वतःसाठी आणि तुमच्यासाठी, कुटुंबासाठी, सगळ्यांसाठी वेळ द्यायचा आणि कामाच्या भारातून हलकं व्हायचं. हलकं म्हणजे निवांत व्हायचं, काय सुद्धा काम करायचं नाही. तुम्ही केलं ना आयुष्यभर काम, बस आता फक्त आम्हाला वेळ द्यायचा तुम्ही. काही म्हणा, पण काही गोष्टी लहान मुलांकडून पण शिकण्यासारख्या असतात. तुमच्याकडून शिकायला मिळेल मला. आयुष्यभर नुसतं कष्ट करून किंवा पैसा कमवून भागत नाही. बरोबर. काही वेळा कुटुंबाला वेळ पण द्यावा लागतो. अहो, त्यांचं प्रेम आणि आपली माणसं शेवटी हीच खरी आपली संपत्ती असते. आज खरं पटलं तुमचं मला. खूप खुश आहे बाबा मी आज. बरं, आता मोकळा वेळ तर चला काहीतरी फिरून येऊ, नाही तर घरी बेत करू मस्त पैकी. हो बाबा, चला. तुम्ही म्हणाल ते, तुम्हाला काय पाहिजे ते करू आपण. चालते, चला कुठेतरी फिरायला जाऊ आज. चला चालेल. चला. या.